नमस्कार. काजळस रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण गावाकडे वर्षभर पुरेल अशी केली जाणारी चटणी किंवा कांदा लसूण मसाला कसा बनवला जातो हे पाहणार आहोत. आमच्या इकडे याला चटणीच म्हटलं जातं. प्रत्येक भागात ही चटणी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे, पण आज मी तुम्हाला आमच्याकडे ही चटणी कशी बनवली जाते हे दाखवणार आहे. चटणीसाठी लागणारं साहित्य मी इथे प्रमाणासहित सांगितलेलं आहे. तसेच मसाले भाजण्यापासून ते चटणी डंकावर कुटेपर्यंत सगळं काही या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितलेलं आहे. यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला ना तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा. आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. दुकानातून मिरच्या आणि मसाला आणल्यानंतर मिरच्या 4 ते 5 दिवस कडकडीत उन्हामध्ये आपल्याला वाळवून घ्यायच्या आहेत, कारण की कधी-कधी त्याच्यावरती पाणी वगैरे मारलेलं असतं ना, यासाठी मिरच्या वाळल्यानंतर त्या निवडून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याची देठं मोडून घ्यायची आहेत. उन्हामध्ये वाळवल्यामुळे त्याची देठं पटकन मोडली जातात. इथे मी 4 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 1 किलो गुंठूर मिरची घेतलेली आहे, 1 किलो शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे, अर्धा किलो बेडगी मिरची घेतलेली आहे आणि तिखटासाठी 2.5 किलो इथे मी लवंगी मिरची घेतलेली आहे. सगळ्या मिरच्या मिळून इथे 5 किलो मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यासोबत यासाठी आपल्याला 5 किलो मोठं मीठ घ्यायचं आहे आणि मीठ ही आपल्याला 1 दिवस छान असं कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे, कारण की त्याला कधी-कधी पाणी वगैरे सुटलेलं असताना यासाठी आपल्याला 1 दिवस वाळवून घ्यायचं आहे. त्यासोबत आपल्याला हे काही मसाले लागणार आहे, त्याचं नाव आणि प्रमाण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. हे सगळे मसाले फक्त आपल्याला निवडून घ्यायचे आहेत. त्यासोबत इथे घेतलेला आहे 3 किलो कांदा. कांदा घेताना असा मोठा कांदा घ्यायचा, म्हणजे आपल्याला चिरायला जास्त वेळ लागत नाही आणि कांदा चिरताना मोठा चिरून घ्यायचा आहे. इथे मी हा कांदा चिरून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मोठाच कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि मोठ्या पातेल्यामध्ये घालून मी हा कांदा शिजण्यासाठी गॅसवरती ठेवलेला आहे. कांदा लवकर शिजला जावा यासाठी आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. इथे मी 2 मूठ भरून मोठं मीठ घातलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांदा आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे. कांदा शिजवत असताना मध्ये आपल्याला कांदा सतत हलवून घ्यायचा आहे, म्हणजे तो खालून करपला जात नाही. तुम्ही ते आता बघू शकता की कांद्याला पाणी सुटलेलं आहे. हे पाणी आता आपल्याला पूर्ण आटू द्यायचं आहे. मीठ घातल्यामुळे कांद्याला पाणी सुटलं जातं आणि कांदा आपला पटकन शिजला जातो. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. इथे आता तुम्ही बघू शकता की कांद्यातलं पाणी आहे ना, ते पूर्णपणे आटलेलं आहे आणि कांदा आपला शिजलेला आहे. जेव्हा आपण कांदा शिजायला घातला होता तेव्हा किती होता तुम्ही बघू शकता आणि तो शिजून किती झालेला आहे. खूप कमी होतो शिजल्यानंतर. आता याच्यामध्ये आपल्याला 1 किलो तेल घालायचं आहे किंवा कांदा भिजेल इतपत आपल्याला तेल घालायचं आहे. तुम्ही अंदाजाने सुद्धा घालू शकता. तेल घातल्यानंतरही आपल्याला थोडा वेळ कांदा तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे, छान असा लालसर होईपर्यंत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि कांदा सतत आपल्याला मध्ये हलवत राहायचा आहे. कांदा ठेवला आणि तो तसाच ठेवून दिला असं करायचं नाही, नाहीतर तो खालून करपला जाणार. कांदा आता थोडा वेळ तेलामध्ये शिजू देऊयात. इथे आता तुम्ही बघू शकता की कांदा छान असा तेलामध्ये शिजला गेलेला आहे. थोडासा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. गॅस बंद करूयात आणि खाली उतरवून ठेवायचं आहे आणि कांदा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला चटणी कुटायला न्यायची आहे. कांदा आता थंड करायला ठेवून देऊयात. आता आपण मसाले भाजायला घेऊयात. सगळ्यात पहिले आपल्याला कोरडे मसाले भाजून घ्यायचे आहेत, म्हणजेच बिना तेलाचे जे भाजणार आहोत ना ते आधी भाजून घेऊयात. इथे मी सगळ्यात पहिले धणे भाजायला घेत आहे. इथे मी 1 किलो धणे घेतलेले आहेत. धणे आपल्याला लो टू मीडियम गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत, करपू द्यायचे नाहीत. धणे इथे आता आपले छान असे भाजून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता हलकेसे धणे भाजून घ्यायचे आहेत, करपवायचे नाहीत. इथे आता आपले धणे भाजून झालेले आहेत. एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे धणे काढून घ्यायचे आहेत आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला सगळे मसाले काढून घ्यायचे आहेत. यासाठी घेताना भांडं थोडंसं मोठं घ्या. त्याच कढईमध्ये आता आपल्याला कसुरी मेथी भाजून घ्यायची आहे. इथे मी 40 ग्रॅम कसुरी मेथी घेतलेली आहे. छान अशी कुरकुरीत होईपर्यंत कसुरी मेथी आपल्याला भाजून घ्यायची आहे.
प्रत्येक मसाला भाजत असताना तो व्यवस्थित भाजला गेला पाहिजे आणि तो करपलाही गेला नाही पाहिजे. यासाठी लो टू मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. कसुरी मेथी आपली भाजली गेलेली आहे, काढून घेऊयात. त्याच कढईमध्ये आता आपण मोहरी भाजून घेणार आहोत. इथे मी 140 ग्रॅम मोहरी घेतलेली आहे. मोहरी आपल्याला छान अशी तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायची आहे. इथे मी कमी गॅसवरती छान अशी मोहरी भाजून घेतलेली आहे. मोहरी भाजलेली आहे, आता ही काढून घेऊयात. त्याच कढईमध्ये आता आपल्याला खसखस भाजायची आहे. खसखस इथे मी 50 ग्राम घेतलेली आहे. खसखस ही आपल्याला छान अशी तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायची आहे. खसखस लगेचच भाजली जाते, यासाठी कमी गॅसवरती छान अशी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. खसखस इथे आपली भाजली गेलेली आहे, काढून घेऊयात, करपवायची नाही. याच कढईमध्ये आता आपल्याला लवंगा भाजून घ्यायच्या आहेत. इथे मी 110 ग्रॅम लवंगा घेतलेल्या आहेत. लवंगा ही आपल्याला छान अशा व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. सगळेच मसाले आपल्याला न करपता व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. मसाले ना करपले ना तर आपल्या चटणीची चव ही बदलली जाते. यासाठी लो टू मीडियम गॅसवरती सगळे मसाले व्यवस्थित आपल्याला न करपता भाजून घ्यायचे आहेत. इथे आता आपल्या लवंगा भाजलेले आहेत, काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये तेल घातलेलं आहे. जे मसाले आता आपल्याला तळून घ्यायचे आहेत ना, ते आता आपण तळून घेऊयात. सगळ्यात पहिले इथे मी सोरेगड्डे तळून घेत आहे. इथे मी 100 ग्रॅम सोरेगड्डे घेतलेले आहेत. सोरेगड्डे हे हळकुंडाचाच एक प्रकार आहे. तळल्यानंतर हे हलकेसे असे फुगल्यासारखे दिसतात, तुम्ही ते बघू शकता. इथे आता हे छान असे तळले गेलेले आहेत, काढून घेऊयात. ज्या भांड्यामध्ये आपण कोरडे मसाले भाजून काढलेले आहेत ना, त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे तळलेले मसालेसुद्धा काढून घ्यायचे आहेत. आता मी याच तेलामध्ये चक्री फूल तळायला घेत आहे. इथे मी 100 ग्रॅम चक्री फूल घेतलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला मीडियम गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं आहे. इथे आता आपली चक्री फूल छान असे तेलामध्ये भाजली गेलेली आहेत, काढून घेऊयात. त्याच तेलामध्ये आता आपल्याला रामपत्री भाजून घ्यायची आहे. इथे मी 50 ग्रॅम रामपत्री घेतलेली आहे. ही लगेचच करपली जाते, यासाठी कमी गॅसवरती तळून घ्यायची आहे. इथे आता ही भाजली गेलेली आहे, काढून घेऊयात. आता याच तेलामध्ये आता आपल्याला मसाला वेलची भाजण्यासाठी घालायची आहे. इथे मी मोठी वेलची म्हणजेच मसाला वेलची 100 ग्रॅम घेतलेली आहे. ही आपल्याला छान अशी मीडियम गॅसवरती भाजून घ्यायची आहे. व्यवस्थित भाजली गेलेली आहे, काढून घेऊयात. या उरलेल्या तेलामध्ये आता आपण हिंग भाजून घेणार आहोत. इथे मी मोठा हिंग असतो ना, तो घेतलेला आहे. इथे मी 50 ग्रॅम हिंग घेतलेला आहे. हिंग ही आपल्याला छान असा तळून घ्यायचा आहे. इथे आता आपला हिंग ही छान तळला गेलेला आहे, काढून घेऊयात. आता याच तेलामध्ये आपण सुंठ तळून घेणार आहोत, म्हणजेच भाजून घेणार आहोत. इथे मी 125 ग्रॅम सुंठ घेतलेली आहे. सुंठाचे जर मोठे मोठे तुकडे असतील ना, तर थोडेसे असे छोटे करून घ्यायचे आहेत. इथे आता बघा सुंठ ही छान अशी आपली भाजली गेलेली आहे, काढून घेऊयात. आता याच तेलामध्ये आपण त्रिफळा तळून घेणार आहोत. इथे मी 50 ग्रॅम त्रिफळा घेतलेला आहे. मसाले भाजताना गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे. लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला सगळे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. इथे आता हे भाजलेलं आहे, काढून घेऊयात. त्यासोबत आता त्याच तेलामध्ये आपण जाईपत्री तळून घेणार आहोत. इथे मी 50 ग्रॅम जाईपत्री घेतलेली आहे. ही सुद्धा लगेचच भाजली जाते, यासाठी कमी गॅसवरती भाजून घ्यायची आहे. प्रत्येक मसाला भाजत असताना तो लक्ष देऊन भाजायचा आहे आणि सतत हलवत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. हे काढून घेऊयात. आता याच तेलामध्ये आपल्याला नागेश्वर तळून घ्यायचं आहे. इथे मी 50 ग्रॅम नागेश्वर घेतलेला आहे. मसाले तळत असताना पहिल्यांदाच आपल्याला थोडंसं जास्त तेल ठेवायचं आहे तळण्यासाठी आणि सगळे मसाले आपल्याला या तेलामध्ये थोड्याशा तळून घ्यायचे आहेत. मी दाखवल्याप्रमाणे इथे हा काढून घेऊयात आणि त्याच तेलामध्ये आता आपण तमालपत्र तळण्यासाठी घालणार आहोत. इथे मी 50 ग्रॅम तमालपत्र घेतलेली आहेत. व्यवस्थित इथे तमालपत्र तळून घेऊयात आणि आता हे काढून सुद्धा घेऊयात.
आता या उरलेल्या तेलामध्ये इथे मी दगडफूल तळण्यासाठी घातलेलं आहे. दगडफूल ही लगेचच करपलं जातं, यासाठी कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. इथे मी हे 50 ग्रॅम घेतलेलं आहे. काढून घेऊयात. कढईमध्ये थोडंसं तेल घालून याच्यामध्ये मी आता मेथी भाजायला घेतलेली आहे. इथे मी 140 ग्रॅम मेथी घेतलेली आहे. मेथी ही आपल्याला छान अशी लालसर रंगावरती भाजून घ्यायची आहे. इथे आता मेथी ही आपली छान अशी भाजली गेलेली आहे. काढून घेऊयात. त्याच कढईमध्ये आता मी दुसरं थोडंसं तेल घातलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला खोबरं तळून घ्यायचं आहे. खोबरं मी असं उभं चिरून घेतलेलं आहे. इथे मी 2 किलो खोबरं घेतलेलं आहे. खोबरं आपल्याला छान असं लालसर रंगावरती तळून घ्यायचं आहे. इथे आता आपलं खोबरं छान असं तळलं गेलेलं आहे. खोबरं आपल्याला वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. मसाल्याच्या भांड्यामध्ये काढायचं नाही. वेगळ्या भांड्यामध्ये हे काढून घेऊयात आणि उरलेलं जे खोबरं आहे ना, सगळं आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल ना, तर तुम्ही खोबरं खिसूनसुद्धा घेऊ शकता, पण तुम्हाला असं तळून चालणार नाही. ते तुम्हाला असंच कोरडं आहे ना, भाजून घ्यावं लागेल बिना तेलाचं. इथे मी आता उरलेले सगळं खोबरं याच पद्धतीने तळून घेते. इथे आपले तळायचे आणि जे भाजायचे मसाले होतात ना, ते भाजून झालेले आहे आणि आता इथे मसाला पूर्णपणे थंड झाल्यानंतर जे भाजायचे किंवा तळायचे मसाले नव्हते ना, ते याच्यामध्ये घालायचे आहेत. इथे आता मी 300 ग्रॅम मिरे घालत आहे. हे आपल्याला भाजायचे किंवा तळायचे नाहीत, तसेच घालायचे आहेत. त्यासोबत 150 ग्रॅम इथे बडीशेप घेतलेली आहे आणि त्यासोबत घेतलेलं आहे जायफळ. इथे मी 4 जायफळ घेतलेली आहेत. त्यासोबत घालणार आहोत शहाजिरे. इथे मी 50 ग्रॅम शहाजिरे घेतलेले आहेत. जिरे निवडून घ्यायचे आहेत. त्यासोबत जे रेग्युलरचे आपले जिरे असतात ना, ते 1 किलो जिरे घ्यायचे आहेत. त्यासोबत दालचिनी घेतलेली आहे. दालचिनी इथे मी 110 ग्रॅम घेतलेली आहे. आता सगळे मसाले आपले इथे एकाच पाटीमध्ये मी इथे काढून घेतलेले आहेत. हे सगळे मसाले आपले आता एकत्र करून घ्यायचे आहेत. इथे आता आपलं खोबरंसुद्धा तळून झालेलं आहे आणि हे पूर्णपणे थंड झालेलं आहे. यासोबत इथे आपल्याला 3 किलो लसूण लागणार आहे. हा लसूण मी इथे सोलून घेतलेला आहे. आदल्या दिवशीच मी इथे हा लसूण सोलून घेतलेला आहे. इथे आता आपला कांदासुद्धा थंड झालेला आहे आणि या डब्यामध्ये मी ते भरून घेतलेला आहे. म्हणजे न्यायला आपल्याला बरा पडतो ना, यासाठी या डब्यामध्ये मी ते भरून घेतलेला आहे. मसालेसुद्धा मी ते व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत आणि सगळं आता मी असं हे भरून घेतलेलं आहे वेगवेगळं. लसूणसुद्धा आपल्याला वेगळा ठेवायचा आहे आणि आता याच्यासोबत मिरच्या आणि मीठ घेऊन आपल्याला डंकावरती चटणी कुटण्यासाठी घेऊन जायचं आहे. इथे मी आता तुम्हाला चटणी कुटण्याची जी सगळी प्रोसेस आहे ना, ती सुद्धा दाखवणार आहे. इथे हा लोखंडी डंका आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा कुटण्यासाठी मिरच्या टाकलेल्या आहेत आणि त्यासोबत मीठसुद्धा थोडंसं टाकलेलं आहे. मिरच्या थोड्याशा कुटल्या ना, याच्यामध्ये आपण जो मसाला भाजून किंवा तळून घेतलेला आहे ना, तो टाकला जातो. त्यासोबत थोडंसं मीठसुद्धा टाकलं जातं. एकदम सगळं मीठ नाही टाकलं जात, थोडं थोडं मीठ करून टाकलं जातं. इथे आता सगळा मसाला याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. याच्यासोबत कुटण्यासाठी थोडं थोडं मीठ सुद्धा टाकलं जातं. एकदम सगळं मीठ टाकलं जात नाही. इथे आता तुम्ही बघू शकता मसाला आणि मिरच्या व्यवस्थित अशा त्यांनी बारीक करून घेतलेल्या आहेत. एकदम बारीक झालेल्या आहेत. इथे आता हे बारीक करून घेतलेलं आहे ना, ते सगळं आता हे चाळून घेणार. म्हणजे याच्यामध्ये जर मसाल्याचे जाडसर तुकडे राहिले असतील ना, तर ते परत एकदा ते डंकामध्ये टाकतात आणि परत एकदा ते कुटून घेतात. इथे आता हे सगळं चाळून घेणार आहेत या. हे बघा थोडं थोडं घेऊन अशा मोठ्या चाळणीमध्ये ही सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये जे जाडसर कण असतील ना, तर ते साईडला काढून घ्यायचे आहेत. इथे बघा आता हे जाडसर कण होते ना, ते साईडला असे काढून घेतलेले आहेत आणि परत एकदा ते डंकामध्ये कुटण्यासाठी टाकून घेतलेले आहेत. त्याच्यासोबत उरलेलं जे सगळं मीठ होतं ना, ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे. इथे आहे ना, आता ही सगळी चटणी त्यांनी चाळून घेतलेली आहे. जे मोठे तुकडे होते ना, ते साईडला काढून घेतलेले आहेत आणि त्यासोबत इथे खोबरंसुद्धा मिक्सरला त्यांनी बारीक करून घेतलेलं आहे. आता जी चाळलेली चटणी होती ना, ती थोडी टाकलेली आहे आणि त्यासोबत लसूण कुटायला टाकलेला आहे. सगळी चटणी टाकलेली नाही.
थोडासा लसूण कुटला की उरलेली जी चटणी आहे ना ती टाकून घेत आहेत. त्याचसोबत खोबरंसुद्धा टाकून घेतलेलं आहे इथे आता. लसूण आणि खोबरं व्यवस्थित बारीक व्हावं ना यासाठी सगळी चटणी एकदम टाकली जात नाही, ती थोडी थोडी टाकली जाते. इथे आता बघा उरलेली जी चटणी आहे ना चाळलेली ती टाकली जात आहे. थोडासा लसूण आणि खोबरं बारीक झालेलं आहे. सगळे मसाले व्यवस्थित बारीक व्हावेत ना यासाठी हातात चमचा घेऊन अशा पद्धतीने सतत असं मिक्स करत राहावं लागतं, म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित बारीक होतात. आता सगळ्यात शेवटी इथे आता कांदा घातला जात आहे. कांदा घातल्यानंतरही आपल्याला व्यवस्थित आता बारीक करून घ्यायचा आहे. कांदासुद्धा यात मिक्स झाला पाहिजे व्यवस्थित असा. कांदा इथे व्यवस्थित बारीक झालेला आहे आणि मिक्स झालेला आहे चटणीमध्ये व्यवस्थित अशी त्यांनी चटणी इथे कुटून घेतलेली आहे. आणि इथे आता आपली ही चटणी तयार झालेली आहे. तुम्ही ते कलर बघू शकता, किती छान याला कलर आलेला आहे. आता ही चटणी आता या डंकामधून काढली जात आहे. बघू शकता किती मस्त एकदम बारीक अशी चटणी आपली इथे तयार झालेली आहे. इथे मी आता ही चटणी घरी घेऊन आलेली आहे. घरी घेऊन आल्यानंतर लगेचच ही चटणी भरणीमध्ये भरायची नाही. पूर्णपणे थंड होऊ द्यायची. 2 दिवस थंड होऊ द्यायची आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर काचेच्या भरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या ज्या चटणीसाठी भरण्या येतात ना मोठ्या, त्या भरणीमध्ये भरून ठेवायची आहे. वर्षभर अशीच राहते. याचा कलर वगैरे चेंज होत नाही. चवीलाही अप्रतिम लागते ही चटणी. एकदा जरूर करून पहा. ही चटणी तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये वापरू शकता. ही चटणी जर तुम्ही वापरली ना तर वरून कोणतेही मसाले घालण्याची याच्यामध्ये अजिबात गरज नाही. एकदा नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा. आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.